नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत कराड दक्षिण या मतदारसंघाबद्दल. कराड दक्षिण किंवा कराड उत्तर, विशेषतः कराड दक्षिण हा यशवंतराव चव्हाण यांचा विचारांचा वारसा जपणारा हा मतदारसंघ आहे. आणि इथं पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांच्यात तिसऱ्या वेळी एक जोरदार फाईट होणार आहे. दोघेही हे सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित नेते कराड दक्षिणला मिळालेले आहेत आणि त्यांचं वागणं बोलणं वगैरे इतर राज्यातील इतर किंवा सातारा जिल्ह्यातील इतर नेत्यांशी तुलना करता खूपच सोबर आणि चांगलं वाटतं. लोकांना ते दोघं पण आवडतात आणि कराड दक्षिणमध्ये दोघांच्यात जणू काही कामांची स्पर्धा चाललेली आपल्याला दिसून येते. हा मतदारसंघ यशवंत विचारांचा पाईक असला तरी काही घटना तिथं वेगळ्या पद्धतीच्या घडल्या, जसं की संजय पाटील यांचा झालेला खून वगैरे. परंतु त्या घटना वगळल्या तर एकंदरीत हा जरी मतदारसंघ संवेदनशील असला तरी येथील लोक मतदार प्रगल्भ आहेत, त्यांनी वारंवार प्रत्यय दिलेला आहे. गेल्या 2 निवडणुकांमध्ये पहिल्यांदा अतुल भोसले विधानसभा निवडणूक लढवले होते कराड उत्तरमधून. दुसऱ्या वेळेला त्यांनी कराड दक्षिणकडे आपला मोहरा वळवला, जिथं त्यांचं म्हणजे रहिवास आहे तिथं बदललेल्या मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर. आणि पहिल्यांदाच पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात लढताना त्यांनी जवळपास 50,000हून जास्त मतं मिळवली. त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदाच तिथं निवडणूक लढवत होते आणि त्यांचे पारंपरिक विरोधक नेहमी पृथ्वीराज चव्हाण यांना पाण्यात पाहणारे विलासराव उंडाळकर यांची क्षीण झालेली ताकद, जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर विलासराव उंडाळकरांची ताकद क्षीण होत गेली आणि पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते. त्यामुळं त्यांनी मुख्यमंत्री पदाचा उपयोग करून या मतदारसंघात चांगली विकास कामं केली आणि काँग्रेस पक्ष हे ताब्यात असल्यामुळं पक्षाचाही पैसा त्यांच्या उपयोगी पडला आणि विलासराव उंडाळकर पहिल्यांदाच तिथं निवडणूक हरले. दुसऱ्या वेळेला अतुल भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात मुकाबला झाला, म्हणजे गेल्या वेळेला. त्यावेळेला विलासराव उंडाळकर यांनी उदयसिंह पाटील यांना मैदानात उतरवलं होतं. परंतु समोरची परिस्थिती लक्षात घेता आपले सुपुत्र इथं टिकणार नाहीत हे त्यांनाही माहीत होतं. त्यामुळे त्यांनी नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जुळवून घेतलं, पण खूप उशीर झालेला होता. आणि उदयसिंह पाटील यांनी मग आतून पृथ्वीराज बाबा यांनाच निवडून आणायचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं झालं. पण अतुल भोसलेंनी दुसऱ्या वेळेला इथं जी मतं घेतलेली होती ती लक्षणीय होती आणि त्यांचा निसटता पराभव झाला फक्त 8,000 मताने, असं म्हटलं तर त्यात काही वावगं असणार नाही. यानंतर गेल्या 5 वर्षांमध्ये या दोघांच्यात कामांची स्पर्धा सुरू झाली. पृथ्वीराज चव्हाण हे कुठंतरी कमी पडत असल्याचं दिसून यायला लागलं आणि याचं उत्तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मिळालं. कारण ज्या कराड दक्षिण उत्तरमधून उदयनराजेंना फारशी मतांची अपेक्षा नसताना इथं उदयनराजेंना इतकं भरभरून मतदान मिळालं. पृथ्वीराज चव्हाण यांची या मतदारसंघावरील पकड ढिली होत असल्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीमध्ये आला. जिथं उदयनराजेंना जास्त मतांची अपेक्षा नव्हती अशा कराड उत्तर आणि दक्षिणमध्ये त्यांना चांगली मतं, भरभरून मतं मिळाली. आता यात श्रीनिवास पाटील फॅक्टर किती होता याबद्दल आपण नंतरच्या भागात चर्चा करू. परंतु हे जे मतदान झालं ते सगळं अतुल भोसलेंच्या वाढत्या वलयामुळे झालं असं म्हणता येईल. या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ही परिस्थिती गेल्या 5 वर्षात का आली? पृथ्वीराज चव्हाण हे इथले लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांचं राज्यात सरकार नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते राज्य किंवा देश पातळीवरील नेते असल्यामुळे ते सतत बाहेरच जास्त फिरत असतात, निवडणुकीपुरते मतदारसंघात येतात आणि त्यामुळे इथल्या कामांवर किंवा संपर्कावर त्यांच्या मर्यादा
पडत गेल्या. आता आमदार नसताना अतुल भोसले यांनी देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील वगैरे नेत्यांच्या माध्यमातून लोकांची इतकी कामं केलेली आहेत की म्हणजे आमदार असताना ते किती कामं करतील असा लोकांना प्रश्न पडतो. त्यामुळं त्यांची कामं ही डोळ्यात भरणार आहेत. आणि विशेषतः कराड दक्षिण हा जादा लोकसंख्येचा, दाटीवाटीच्या लोकसंख्येचा भाग, ऊसाचं पीक महत्वाचं, आणि तिथले जे रस्ते वगैरे, विशेषतः शेतीमालाची वाहतूक करणारे पाणंद रस्ते वगैरे, त्यात लक्ष घालून अतुल भोसले यांनी मोठं काम केलं. यानंतर जे शिवाजी स्टेडियम आहे कराडचं, त्या स्टेडियमकडे यशवंतराव चव्हाण यांनी बांधल्यानंतर कुठल्याही नेत्याचं लक्ष गेलेलं नव्हतं. आणि या स्टेडियमसाठी त्यांनी 96 कोटी, जवळपास 96 कोटी 50 लाख रुपये मंजूर करून घेतले. कारण त्या स्टेडियमला अवकळा आलेले आहे. ज्या स्टेडियमने 70च्या दशकामध्ये सतपाल आणि युवराज पाटील, हरिश्चंद्र बिराजदार यांच्या कुस्त्या पाहिल्या, आणि कोल्हापूर, संपूर्ण राज्यातून इथं लोक स्टेडियम भरलेलं दिसत होतं त्यावेळेला. त्यानंतरच्या काळात या स्टेडियमवर रणजीचे सामने सुद्धा होत होते. आणि त्यामुळं कराडमधलं वातावरण हे क्रीडामय झालेलं होतं. कराडची क्रीडा क्षेत्रात भरभराट होत चाललेली होती. खाशाबा जाधव यांचं आधीच नाव असल्यामुळं, गोळेश्वरचे पैलवान खाशाबा जाधव यांनी आधीच ऑलिम्पिकमध्ये आपलं नाव केल्यामुळं कराडला एक वेगळी ओळख प्राप्त झालेली होती. या कराडच्या क्रीडा विकासासाठीही अतुल भोसले यांनी स्टेडियमच्या माध्यमातून लक्ष घातलं आणि आपल्या कामाचा एक प्रत्यय दिला. दुसरी गोष्ट, अतुल भोसले यांच्यात आलेला पोक्तपणा. 2 निवडणुकांनंतर ते चढत्या मतानं चाललेले आहेत. त्यात आता कराडचं जे नगराध्यक्ष पद होतं ते भाजपकडे आलं अतुल भोसले यांच्या माध्यमातून. त्यानंतर कृष्णेची निवडणूक झाली. अगदी अविनाश मोहिते किंवा इंद्रजित मोहिते यांनी ताकदपणाला लावून ही एकतर्फी पद्धतीनं ही निवडणूक झाली. आणि लोकांचा त्यांच्यावर किती विश्वास आहे याचा प्रत्यय आणून दिला या निवडणुकांमध्ये. यशवंतराव चव्हाण ज्याप्रमाणे एक विचारवंत राजकारणी, सामान्य लोकांची काळजी घेणारे, तसेच ही परंपरा विलासराव उंडाळकरांनी पण राखली आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी पण राखली, आणि अतुल भोसलेही तेच पुढे नेत आहेत. यशवंतराव चव्हाण हे बुद्धिवंतांचा, लेखकांचा किंवा कलाकारांचा विचार करायचे, त्यांना योग्य तो मान सन्मान द्यायचे, त्यांची उठबस असायची. विलासराव उंडाळकरांनी पण दादा उंडाळकर यांच्या जयंतींच्या माध्यमातून ही परंपरा राखली. पृथ्वीराज चव्हाण यांनी पण ती परंपरा ठेवलेली आहे. अतुल बाबा ते परंपरा पुढे नेत आहेत. गेल्या 5 वर्षातील दुसरे अतुल भोसले यांच्या बाबतीतील महत्वाची गोष्ट सांगायचं म्हटलं तर त्यांनी वाढत्या वयानुसार आलेल्या पोक्तपणामुळं आपल्या पुढच्या धोरणांच्या मध्ये बदल करून एक बेरजेचं राजकारण सुरू केलं. मग ते आनंदराव पाटील यांना आपल्याकडे खेचून घेण्यातलं असेल किंवा माळाई ग्रुपचे अशोकराव थोरात त्यांच्या बाजूने आलेत. आत्ता नुकतंच मलकापूर नगरपालिकेचे काही नगरसेवक यांनी अतुल भोसले यांच्या बाजूने प्रवेश केलेला आहे. ही अतुल भोसले यांची जमेची बाजू. त्याशिवाय कोरोनामध्ये त्यांनी जी लोकांची सेवा केली, हजारो रुग्ण तिथून बरे होऊन गेले आणि मोफत उपचार झाले. इथं कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील जे त्यांचे विरोधक होते ते सुद्धा उपचार घेऊन गेले आणि त्यांनी कौतुक केलं. आणि जिल्हा बँकेत मग त्यांनी अतुल भोसलेंनी बाळासाहेब पाटील यांना उदयसिंह पाटील यांच्या विरोधात मदत केली. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांच्या रिलेशनचा फायदा अतुल भोसले यांना जरूर होईल. कारण बाळासाहेब पाटील यांचं कराड दक्षिण आणि उत्तरच्या मध्यावर जे गावं आहेत, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याशी निगडीत जे सभासद आहेत ते बाळासाहेबांच्या ऐकण्यातले आहेत. त्यामुळं तो एक त्यांच्या बाजूने एक प्लस पॉइंट म्हणता येईल. इकडे पृथ्वीराज बाबांच्याकडे वजाबाकी होण्याची कारणं कार्यकर्त्यांची बरीच आहेत. आज जर तुम्ही पाटण कॉलनीत गेला पृथ्वीराज बाबा यांच्या निवासस्थानी किंवा त्यांच्या कार्यालयावर,
तर तिथं माणसांची गर्दी किती असते आणि अतुल भोसलेंकडे किती. कृष्णा हॉस्पिटलवर गेला तर तिथं रोज अतुल भोसले असतील तर 500-1000 जण आपल्या तक्रारी अडचणी घेऊन येतात आणि न थकता अतुल भोसले त्या तक्रारीचा निपटारा करीत असतात. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जे काही कमिशनबाजी चाललेली आहे, आनंदराव पाटील यांना तिथनं बाजूला करण्यात जयकुमार गोरे यांच्यासारख्या वाचाळ नेत्यांचा मोठा वाटा आहे. आणि आनंदराव पाटील गेल्यानंतर तिथं मनोहर शिंदे जे मलकापूरचे नेते आहेत काँग्रेसचे ते चिकटले तिथं. आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नातेवाईक असणारे इंद्रजित चव्हाण हे दोघे जण तिथलं कार्यालय सांभाळतात, कुणाला भेटायचं कुणाला नाही. आणि असंही बोललं जातंय की तिथं कमिशन बाजीला ऊत आलेला आहे. आणि यातलं हे परस्पर पृथ्वीराज चव्हाण यांच्या परस्परच चाललेलं असतं. त्यामुळं कोण कुणाला भेटायचं कुणाला भेटू न द्यायचं हे सगळं मनोहर शिंदे हुकुमशाही पद्धतीनं बघतात. त्यांच्याविषयी काँग्रेस पक्षात सुद्धा नाराजी आहे आणि वेळीच त्यांना पृथ्वीराज चव्हाण यांनी आवर घालायला हवा, अन्यथा याची फळं त्यांना पुढील काळात भोगावी लागतील. पृथ्वीराज चव्हाण यांचं वाढतं वय लक्षात घेता त्यांनी खरं म्हणजे या लोकल लेवलला राजकारण करण्यापेक्षा राज्य किंवा देश पातळीवर काम करण्याची गरज आहे. त्यातही त्यांनी आपला वारसदारही कोण पुढं आणलेला नाही की जो चांगल्या पद्धतीनं लोकसंपर्क ठेवेल आणि मतदारसंघात लक्ष घालेल. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून आणखीन काही मोठी कामं इथं करता आली असती त्यांना, पण यशवंतराव चव्हाण यांनी कराडच्या विकासाच्या बाबतीत जी एक उंची गाठली, तोच कित्ता बारामतीत पुढे शरद पवारांनी गिरवला. ती उंची गाठण्यात पृथ्वीराज चव्हाण यांना अपयश आलेलं दिसतंय. नवीन काही प्रोजेक्ट बद्दल त्यांनी काय अजून नियोजन केल्याचं दिसत नाही कराडच्या विकासाबाबत. आता कराडचा जो पूल आहे कृष्णा नाक्यावरचा, त्या पुलाचं नियोजन कशा पद्धतीनं केलं ते काँग्रेसच्याच काळात झालं आणि एक शेकडो कोटींचा पूल पाडला गेला. त्या पुलामुळे अडचणी होत होत्या. आता परत कराडकरांच्या नशिबी एक नवीन पूल आलाय, त्यासाठी शेकडो कोटी खर्च झाले. या चुका कोणाच्या? या काँग्रेसच्या काळातीलच चुका आहेत. विकासासंदर्भात पुढचं प्लॅनिंग नियोजन कसं असावं हे बघायचं झालं तर आपण बारामतीकडं बोट दाखवतो, पण त्या पद्धतीनं इथं कराडचा विकास करण्याला वाव आहे चांगला. आणि स्टेडियम सारख्या मोठ्या प्रश्नात लक्ष घालून अतुल भोसले यांनी ते दाखवून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, वाखान रोड कराडमधला ते कोरेगाव कारवे हा जो स्मार्ट सिटी मधला एक रस्त्याचा प्रकार आहे, एक थीम पार्क वजा असा पद्धतीचा, त्यासाठी त्यांनी जवळपास 50 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत. एक अतुल भोसले यांच्याकडे एक व्हिजन दिसून येतं विकासाचं. त्यामुळं या वेळेला अतुल भोसले यांचं पारडं मला तरी जड वाटतंय. लोकप्रतिनिधी कसा असावा? तर लोकप्रतिनिधी हा लोकांच्यात मिसळणारा, रोज त्यांना भेटणारा, त्यांच्या अडचणी सोडवणारा असावा. ती योग्यता कराड दक्षिणच्या जनतेला अतुल भोसले यांच्यात दिसते आहे. पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या नेते पदामुळे कायम मतदारसंघाच्या बाहेरच असतात. त्यामुळे त्यांच्या रोजच्या संपर्काला मर्यादा येतात आणि हे जे मनोहर शिंदे किंवा इंद्रजित चव्हाण जे त्यात त्यांचा तो वकूफ पण नाही आणि त्यांच्याकडून अडचणी सोडवल्या जात नाहीत. याचं एक ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी कराडमध्ये जो पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, पाणी पुरवठा बंद झाला, जॅकवेल बिघडला, त्यावेळेला अतुल भोसले यांनी कृष्णा कारखान्यासकट त्यांच्या दोन्ही कारखाने किंवा बाकीच्या यंत्रणांच्या मार्फत कराडकरांसाठी टँकर उपलब्ध करून दिले आणि ते स्वतः तिथे गेले. काही जणांनी म्हटले की हे म्हणजे वेगळ्या नजरेनं पाहिलं विरोधकाने, परंतु अतुल भोसले यांनी याचा इश्यू केला नाही, फक्त फॅक्ट मांडली. यानंतर मग पृथ्वीराज चव्हाण खूप उशिरा मग कडेगावहून विश्वजित कदमांच्या माध्यमातून कराडकरांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर आणले. परंतु लोकप्रतिनिधी आपल्यासाठी किती झटतात आणि अतुल भोसले किती झटतात
हे तिथल्या लोकांना चांगलं पटलं. यावेळेला उदयसिंह पाटील हे पूर्ण ताकदीनं आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबर आहे, कारण त्यांना वाटतंय की कदाचित पुढच्या वेळेला आपल्याला चान्स मिळेल. समजा पृथ्वीराज बाबांना मोठी पुढची संधी मिळाली किंवा जबाबदारी मोठी पक्षांतर्गत मिळाली तर आपल्याला इथं संधी मिळू शकते, असा त्यांचा हेतू असू शकतो. परंतु विलासराव उंडाळकर यांचे कार्यकर्ते आणि उदयसिंह पाटील यांचे कार्यकर्ते यात विभाजन झालेलं दिसून येतं. उदयसिंह पाटील यांनी आता नवीन पिढी पुढे आणली, परंतु कराड दक्षिणचा जो हायवेच्या पश्चिमेचा जो पट्टा आहे, येळगाव उंडाळ्यापासून येळगाव किंवा येवती मासोली गोगाव वगैरे भाग, या भागात उदयसिंह पाटील किंवा विलासराव उंडाळकर यांचे कार्यकर्ते आहेत मोठ्या प्रमाणात. आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबर विलासराव उंडाळकर यांनी कायम वैरत्व धरलं. एक अपवाद वगळता जिल्हा परिषद निवडणुकांचा नंतर त्यांनी विरोधच केला. त्यांना काँग्रेस पक्षात वजन असून आणि त्यांनी एका अर्थाने राजकीय दृष्ट्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि शेवटची निवडणूक ते हरले पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून. खरं तर त्याच वेळेला त्यांनी उदयसिंहांना पुढे आणायला पाहिजे होतं, पण ते तसं केलेलं नाही. आणि उदयसिंह ज्या वेळेला तिसऱ्या वेळेला म्हणजे गेल्या वेळेला उभे राहिले निवडणुकीला, त्यावेळेला त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जुळवून घेतलं, पण खूप उशीर झालेला होता. आता कायम पृथ्वीराज चव्हाण यांना उंडाळकरांनी विरोध केला प्रत्येक निवडणुकीमध्ये. अगदी त्यांना ज्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते, सल्लागार होते, त्यावेळेला त्यांना पंतप्रधान कार्यालय येथील शिपाई किंवा एक RDC म्हणून उपमा दिल्या. जनाधार नसलेला नेता अशा पद्धतीची त्यांची एकदम खालच्या पातळीची नाही म्हणता येत, पण जोरदार टीका केली. त्यामुळे दोघांच्यात विस्तवही जात नव्हता. पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या टीकेचा फारसा विचार करत नव्हते, ते आपल्या पद्धतीनं काम करत होते. पण त्याचा परिणाम असा झाला की अगदी अतुल भोसले यांचे आजोबा जयवंतराव भोसले, त्याच्यानंतर वडील डॉक्टर सुरेश भोसले यांनी प्रत्येक वेळेला कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत विलासराव उंडाळकरांनी त्यांना मदत करायची आणि आमदारकीच्या वेळेला डॉक्टर सुरेश भोसले किंवा जयवंतराव भोसले यांनी उंडाळकरांना मदत करायची. हे गणित ठरून गेलेलं होतं. त्यामुळं विलासराव उंडाळकर हे तिथं अनभिक्षित असे लोकप्रतिनिधी म्हणून टिकले होते आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा तिथं शिरकाव झालेला नव्हता. आता या दोघांच्यातील वादामुळं असं झालं की अतुल भोसले यांच्या घराण्यानं खूप वेळा विलासराव उंडाळकरांना मदत केली आणि त्यांची आमदारकी शाबूत ठेवण्यासाठी ते झटले. या उपकाराची जाणीव विलासराव उंडाळकरांच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेली आहे. त्यामुळं तिथल्या कार्यकर्त्यांचं विभाजन झालेलं आहे की काही कार्यकर्ते उदयसिंहांच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे गेलेले असले तरी बरेचसे कार्यकर्ते हे आता अतुल भोसले यांच्याबरोबर, विशेषतः तरुण पिढी अतुल भोसले यांच्याबरोबर असल्याचं आपल्याला दिसून येतं. अतुल भोसले यांना विरोध करणारा दुसरा एक चेहरा कारखान्याच्या माध्यमातून किंवा काय अविनाश मोहिते, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांचं जास्त कुठं ते कार्यक्रमात वगैरे दिसत नाहीत. काही त्यांची वैयक्तिक कारणं असतील. मध्यंतरी शरद पवार हे त्यांना भेटून गेले, परंतु त्यांचे कार्यकर्ते आता कशा पद्धतीनं या निवडणुकीत व्यक्त होतात, मत एवढे राष्ट्रवादीची तिथं ताकदच नाही. त्यामुळं अतुल भोसले यांना यावेळेला इथं धोका असण्याचं कारण मला तरी दिसत नाही आणि यावेळेला निश्चितपणे अतुल भोसले यांचं पारडं या निवडणुकीत जड राहील. याबद्दल आपण तिथल्या लोकांशीही फील्डवर जाऊन चर्चा करणार आहोत. त्यावेळेला त्या व्हिडिओसह आपण भेटू. नमस्कार.